धाडसी प्लॅन, एक वेगळीच अनुभूती. कथेचा सारांश. अमित आणि अनिता प्रेमयुगल आहेत. अमित रुबाबदार, सुंदर, हुशार मुलगा. अनिताला शरीरसुखाचे वेगवेगळे अनुभव द्यायला त्याला खूप आवडायचे. तसेच अनिता सुंदर, आकर्षक, बघताच कुणी प्रेमात पडेल अशी. बिनधास्त, डॅशिंग, आकर्षक शरीर. काही महिन्यांच्या संबंधामधून तिला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कामुकतेबद्दल नवनवीन ज्ञान अमितकडून मिळालं होतं. अमित तिला वेगवेगळ्या पद्धतीने उपभोग करून नवनवीन अनुभव द्यायला खूप आवडायचे. चला तर मग पुढे बघूया या दोघांमध्ये काय घडतंय ते. अनिताला पुढच्या सूचना एका पत्रातून मिळाल्या. ठळक अक्षरात कॉन्फिडेन्शियल असं लिहिलेलं. पांढरा लिफाफा होता तो. पाकीट फाडण्यापूर्वीच अनिताचे पाय लटपटायला लागले. काल रात्री अमितशी झालेलं बोलणं तिला आठवलं. काय असेल त्याचा पुढचा धाडसी प्लॅन? गेल्या काही महिन्यांच्या त्यांच्या संबंधांमधून तिला स्वतःबद्दल आणि स्वतःच्या कामुकतेबद्दल नवनवीन ज्ञान मिळत होते. आपल्याला सेक्सबद्दल खूप काही माहीत आहे असं अमितची ओळख होण्यापूर्वी तिला वाटत होतं. पण अमितशी संबंध आल्यापासून ती अशा अनेक गोष्टी करायला लागली होते ज्याचं तिने त्याआधी कधी कल्पनाही केली नव्हती. तिचे स्वतःबद्दल अनेक गैरसमज गळून पडले होते. अमित भेटण्यापूर्वी आपण सेक्सच्या बाबतीत पूर्ण समाधानी आहोत असं तिला वाटायचं. पण लवकरच आपण समाधानी नसून असंतुष्ट असल्याचे तिचे लक्षात आलं. तिच्या आणि अमितच्या दुसऱ्या प्रणयावेळी त्यानं तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. डोळ्यांना दिसत नसताना आपलं शरीर किती सेन्सिटिव्ह बनू शकतं याचा अनितानं कधी विचारही केला नव्हता. प्रत्येक अवयव स्पर्शासाठी आसुसलेला होता आणि पुढचा स्पर्श शरीराच्या कुठल्या बिंदूवर होईल या उत्सुकतेने ती प्रचंड उत्तेजित झाली होती. तिच्या शरीराला होणारा त्याचा प्रत्येक स्पर्श चेतावत होता आणि तो प्रत्येक स्पर्श पुरेपूर उपभोगण्यासाठी ती धडपडत होती. पुढच्या वेळी अमितने तिचे हातपाय बेडला बांधून टाकले होते. स्वतःचं अनावृत्त शरीर, त्याचा उपभोग घेणारा आपला पार्टनर, त्याला मिळणारा आनंद समोर दिसत असतानाच आपण स्वतः मात्र काही करू शकत नाही. ना विरोध करू शकतो, ना साथ देऊ शकतो. हे फिलिंग खूप वेगळं होतं. आपल्या सुंदर आणि तारुण्यानं मुसमसलेल्या शरीराचं तो स्वतःच्या मर्जीप्रमाणे रसपान करतोय. आपल्या डोळ्यात देखत आणि आपण तो क्षण करेल तसं फक्त अनुभवायचं. जबरदस्त असहाय्य भावना, तितक्यात जबरदस्त उत्तेजना. असे नवनवीन खेळ रंगत चालले होते आणि अमितच्या कल्पकतेला दाद देत ती त्या सर्व खेळाचं मनसोक्त आनंद लुटत होती. विशेष म्हणजे आपला स्वभाव आक्रमक आणि डॉमिनेटिंग आहे असं मानणारी अनिता प्रणयाच्या खेळात अमितला सहज शरण जात होती. हे असं पूर्णपणे शरण जाणं, आपले शरीर त्याच्या हवाले करणं, तो करेल ते करून घेणं, तो सांगेल ते करणं, हे सगळं तिला मनापासून आवडायचं. कोणीतरी आपल्याला डॉमिनेट करावं. का रात्री अमित म्हणाला होता की उद्याचं धाडस आत्तापर्यंतच्या खेळाचा कळस असेल. मी सांगेल ते सगळं ऐकशील ना अनिता? त्याने विचारलं होतं. त्याच्या नुसत्या विचारण्यानंच तिच्या अंगावर शहारा आला होता. हो रे राजा, तू म्हणशील तसं वागेन मी, हळूवार आवाजात तिने उत्तर दिले होते. ठीक आहे तर मग उद्या तुझ्या ऑफिसमध्ये तुला एक पत्र मिळेल. त्या पत्रात तुझ्यासाठी पुढच्या सूचना असतील. आणि आता खरोखरच तिच्या हातात ते पत्र होतं. थरथरत्या हातानं तिने ते पॉकेट फोडलं. काय बरं लिहिलं असेल यात? काय असेल अमितचा पुढचा धाडसी प्लॅन? आज काय करायला लावेल तो आपल्याला? थोडं घाबरत, थोडं लाजत, खूप उत्सुकतेने तिनं आतला पांढरा शुभ्र कागद बाहेर काढला, उलगडला आणि वाचायला सुरुवात केली. सूचना 1. आजच्या धाडसी खेळासाठी रात्री ठीक 8 वाजता तयार राहायचं आहे. 2. आजचा ड्रेस कोड आहे की लाल साडी शिफॉनची, मॅचिंग ब्लाऊज, मॅचिंग ब्रा पॅन्टी, कानात सोन्याचे झुमके, चांदीचं कमरबंद आणि हाय हिल. 3. शार्प 8 वाजता एक मर्सिडीज तुला न्यायला येईल. कुठे जायचे ते ड्रायव्हरला ठाऊक आहे. त्याच्याकडे तुझ्यासाठी पुढच्या सूचना असतील. माझ्या सूचना पाळते तशा त्याच्याही सूचना आज पाळायच्या आहेत. या व्यतिरिक्त काही वस्तू बरोबर घ्यायची नाही. पर्स किंवा इतर कुठल्याही गोष्टीची तुला गरज पडणार नाही. सूचना वाचून होईपर्यंत अनिताच्या छातीत धडधड वाढली. आताच तिच्या शरीराचे पाणी पाणी व्हायला लागले. अमित, ड्रेस कोड, रात्रीचे 8, मर्सिडीजचा ड्रायव्हर, या व्यतिरिक्त तिला काही सुचेना. कामातून तर तिचं केव्हाच लक्ष उडालं होतं. थोडीशी भीती, थोडीशी दडदड, थोडीशी गंमत, प्रचंड उत्सुकता तिच्या मनात होती. आत्तापर्यंतचे खेळ कितीही भन्नाट असले तरी खाजगीत खेळले होते. कधी अनिताच्या घरी, कधी अमितच्या फ्लॅटवर आणि एकदा एका हॉटेलवर. पण तिचं अमितला पूर्ण शरण जाणे हे सिक्रेटच होतं, जे आज एका तिसऱ्या माणसाला कळणार होते. ते त्या मर्सिडीजच्या ड्रायव्हरला. अमितने त्या ड्रायव्हरजवळ काही वेड्यावाकड्या सूचना तर दिल्या नसतील ना? अमितने सांगितलंय ड्रायव्हर सांगेल ते सगळं ऐकायचं. ड्रायव्हरने आपल्याला गाडीतच कपडे काढायला सांगितले तर? किंवा गाडीत बसताना त्याला किस करायला सांगितली तर?
किंवा गाडी चालवत असताना आपल्याला खाली वाकून त्याच्या तोंडात अरे देवा हे काय कबूल करून बसलो आपण अमितजवळ, त्याच्यावर एवढा विश्वास टाकून आपण चुकी तर करत नाही ना. एकीकडे अशा शंका मनात येत असतानाच आपल्याला कसलाही धोका पोचेल अशी परिस्थिती अमित निर्माण होऊ देणार नाही असा विश्वासही तिला वाटत होता. त्या ड्रायव्हरने गाडीतच आपल्याला कपडे उतरवायला लावण्याचा विचार जितका भीतीदायक होता, एक्सायटिंग पण होता हे जाणून ती स्वतःशीच हसली. 8 वाजेपर्यंत अनिताचं 3 वेळा सगळं आवरून झालं होतं. घड्याळात 8चे टोल पडले आणि रस्त्यावरून कारचा हॉर्न ऐकू आला. अनिता धावतच जिना उतरून बाहेरच्या पॅसेजमध्ये आली. गेटसमोर लांबलचक काळी मर्सिडीज उभी होती. रोजच्या सवयीने खांद्याला लावलेली पर्स काढून तिने हॉलमधल्या सोफ्यावर फेकली. मेन डोअर लॉक केलं आणि गेट उघडून मर्सिडीजच्या दिशेने चालत आली. युनिफॉर्ममधल्या ड्रायव्हरने तिच्यासाठी मागचं दार उघडून धरलं. ड्रायव्हर मध्यम वयाचा आणि दिसायला शिस्त वाटत होता. हा आपल्याला काही सूचना देणार आहे का याचा विचार करत ती आत बसली आणि त्याने इंजिन स्टार्ट केलं. आता हा ड्रायव्हर आपल्याला काय करायला सांगेल, केव्हा सांगेल आणि त्याने सांगितलेले आपण खरेच ऐकायचे का, असे अनेक विचार तिच्या मनात खळबळ माजवत होते. रस्त्यावरून मर्सिडीज सुसाट वेगाने धावत होती आणि आपण शहर सोडून इंडस्ट्रियल एरियात आल्याचं तिच्या लक्षात आलं. अचानक ड्रायव्हरने मर्सिडीजचा वेग थोडासा कमी करून एका गोडाऊनसारखं दिसणाऱ्या प्लॉटमध्ये प्रवेश केला. प्लॉटमध्ये शिरल्यावर अनिताला दिसले एक जुने पुराणे गेट आणि एक पडकी वॉचमन केबिन. कार थांबवून ड्रायव्हर बाहेर आला. मागे येऊन त्याने अनितासाठी दार उघडून धरलं आणि तिच्या दंडाला धरून तो पडक्या वॉचमन केबिनमध्ये घेऊन आला. अनिताने अजूनही ड्रायव्हरचा आवाजसुद्धा ऐकला नव्हता. त्या 4x4 फुटाच्या छोट्याशा केबिनला पुढच्या बाजूला काउंटर होते. काउंटरला बसलेला तरुण ड्रायव्हरला म्हणाला, थँक्यू रमेश, आता पुढचं मी बघतो. त्यावर ड्रायव्हर फक्त हसला आणि चटकन मागे वळून निघून गेला. आता अनिता एकटीच त्या अनोळखी पण देखण्या तरुणासमोर उभी होती. त्याच्या हसण्यात काही जादू होती. अनिता नाव ना तुझं, माझ्या मागून चल, त्या तरुणाने आदेश दिला. अनिता निमूटपणे त्याच्या मागे चालू लागली. दोघं त्या पडक्या बिल्डिंगच्या मागच्या भागातील एका ऑफिससारख्या खोलीत गेले. एका कोपऱ्यात मांडलेल्या टेबल खुर्चीशिवाय खोलीत दुसरं काहीच नव्हतं. आजच्या अनोख्या धाडसासाठी तयार आहेस ना अनिता, त्याने गंभीर होत विचारलं. आहे कदाचित, अनिता थोडी नर्वस होत म्हणाली. छान, गुड, तो हसत म्हणाला. आज रात्री जो कोणी तुला ज्या काही सूचना देईल त्या सर्व निमूटपणे पाळायच्या आहेत, कुठलाही शंका मनात न ठेवता आणि कुणालाही न विचारता. त्या बदल्यात तुला मिळेल असे सुख ज्याची तू कधी कल्पनाही केली नसशील. तुला दिल्या जाणाऱ्या सूचनांपैकी काही विचित्र किंवा विक्षेप वाटतील, तेव्हा कसलीही लाज शरम भीती न बाळगता फक्त जसे सांगितले जाईल तसे करत जा. ठीक आहे, काय करावं लागेल मला? अनिताच्या मादक शरीरावर नजर फिरवत तो म्हणाला. एकतर मग सर्वप्रथम तुझे कपडे उतरवायला सुरू कर. सगळे? अनिताने दचकून विचारलं. नाही, खटाळपणे हसत तो म्हणाला. तुझी पॅन्टी, कानातले झुमके, चांदीचा कमरबंद आणि हाय हिल सँडल सोडून सगळं काही काढून टाक. त्यानं अगदी स्पष्ट शब्दात आणि भरदस्त आवाजात सूचना दिली होती. त्याची सूचना पोचल्यावरही ती तशीच थांबून होती. तो खोलीच्या बाहेर जाण्याची वाट बघत होती. निदान त्याने पाठ तरी फिरवावी असं तिला वाटले. पण तरी उसण्या आवेशात तिने कांद्यावरून शिफॉन साडीचा पदर खाली खेचला. आपणही या खेळात कमी नाही हे दाखवून देण्यासाठी त्याच्या नजरेला नजर देत तिने स्वतःच्या ब्लाऊजचे पहिले हुक उघडले. पण दुसऱ्या हुकाबरोबर त्याची नजर खाली घसरलेली जाणवतच तिने नकळत स्वतःकडे बघितलं. गच्च ब्लाऊजचे 2 हुक निघाल्याने स्पष्ट दिसणारी मऊ गुलाबी ब्रा आणि त्यातून बाहेर पडायची धडपड करणारे गोरेपान मासाळ आंबे बघून ती लाजेने चूर झाली. अतिशय एक्सायटेड झाल्याने तिचा श्वासोच्छ्वास जोरजोरात होऊ लागला होता आणि भरीव आंबे वरखाली होत होते. शिफॉनची सुळसुळीत साडी देखील सोडून टाकली. साडीने पायापाशी लोळण घेतात चोरट्या नजराने त्याच्याकडे बघत तिने दोन्ही हाताने आपला गच्च ब्लाऊज ओढून काढला. आपले दोन्ही हात मागे नेत आपली छाती पुढे करत तिने ब्राचे हुक पकडून काही क्षण त्याच पोजमध्ये उभी राहत त्याच्याकडे बघू लागली. तिच्या श्वासाबरोबर फुलत जाणाऱ्या छातीकडे तो नजर रोखून उभा होता. आता यातून सुटका नाही हे लक्षात आल्यावर अनिताने डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि हळूहळू दोन्ही हाताच्या चिमटीत ब्राचे बंद पकडून ती अंगातून काढून टाकली. आता त्याच्या नजरेला नजर भिडवण्या इतकीही हिंमत तिला वाटत नव्हती आणि तेवढ्यात तिला जाणवलं, पण आपण निर्लज्जपणे त्याच्यासमोर आपलं एक एक वस्त्र उतरवलं या विचाराने ती अजून शरमली. तुझे कपडे नीट घडी करून त्या टेबलावर ठेव. त्याच्या पुढच्या सूचनेने अनिता भानावर आली. तिने डोळे उघडले आणि त्याची नजर टाळत पायाशी लोळण घालणारी साडी, ब्लाऊज आणि ब्रा उचलून टेबलाजवळ गेली. नीट घडी करून टेबलावर ठेवून
ती खाली मानेनेच त्याच्यासमोर पण थोड्याशा अंतरावर येऊन उभी राहिली. आता पाठीमागे फिर आणि 2 हात मागे घेऊन उभी राहा. त्याने पुन्हा गंभीर आवाजात सूचना दिली. आता पाठ फिरवून काय उपयोग असा विचार करत ती मागं फिरली आणि मोठा आळस दिल्यासारखं दोन्ही हात मागे नेले. तो आपल्या दिशेने येतोय याची चाहूल लागून ती शहारली. पुढे काय होईल याचा विचार करत असतानाच तिच्या नाजूक मनगटाला धातूचा स्पर्श झाला. हे काय नवीन असे म्हणेपर्यंत तिचे दोन्ही हात त्याच पोजमध्ये त्याने एका बेडीत अडकवले होते. अरे देवा, आपण या इथे अनोळखी जागी, अनोळखी पुरुषासोबत, या अवेळी, या अवस्थेत, आणि आता इतके असह्य, त्यात अंगावर नावापुरते कपडे. अमितचा पत्ता नाही आणि हा अनोळखी देखणा तरुण आपल्या इतक्या जवळ येतोय. मूर्ख आहेस तू अनिता. एवढा आंधळा विश्वास टाकतात का कुणावर? आणि तोही अमितसारखी व्यक्ती. किती ओळखतेस तू त्याला? आता काय होईल तुझे? ओ गॉड, काय करून बसली मी? चल असं म्हणून तिच्या चालण्याची वाट न बघता तो तिचा दंड धरून निघाला. विरोध करण्यात काहीच अर्थ नव्हता. दरवाजातून बाहेर पाऊल टाकताच हवेची थंडगार झुळूक आणि त्याच्या सर्वांगावरून फिरली आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ती तो नेईल तिकडे जात होती. तो जवळजवळ ओढतच तिला अर्ध्या पार्किंग लॉटमध्ये घेऊन आला. अशा अर्धनग्न अवस्थेत तिला त्या अंधाराचाही आधार वाटू लागला. लाज, भीती वाटत असतानाच ती नकळत उत्तेजितही होत होती. आपल्या शरीरावरच्या एकमेव वस्त्राच्या आत गोड संवेदना जाग्या होत असलेल्या जाणून ती प्रचंड लाजली. आपल्याला नक्की काय वाटतंय हेच तिला कळेनासे झालं. चालताना त्याच्या शरीराच्या होणाऱ्या पुसट स्पर्शाने, आपल्या उघड्या दंडावरच्या त्याचा राकट पकडीने तिला उबदार वाटायला लागले. थंड हवेच्या मापानं की प्रचंड उत्तेजनाने तिचे गडद चॉकलेटी रंगाचे निप्पल्स ताटवरून आता दुखायला लागले. राकटपणे दंड दाबून धरलाय तसंच ताकदीने जर चिमटीत आपले टाटरलेले निप्पल धरले. स्वतःच्याच विचारांनी अनिता भयंकर दचकली. पार्किंग लॉटच्या टोकाला एक छोटासा दरवाजा होता. लाथेनेच तो दरवाजा उघडला. त्याने अनिताला आत ढकलले. अनिताने डोळे बारीक करून आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला, पण खोलीच्या मधोमध टांगलेल्या दिव्याशिवाय बाकी सारं अंधुक होतं. त्यानं पुन्हा उडत तिला त्या दिव्याच्या उजेडाखाली आणून उभं केलं. का वेळ अंधाराचं पांघरून घेतलेलं तिचं सुंदर देह पुन्हा एकदा जळजळीत उघड पडलं. काही क्षण अत्यंत शांततेत गेले. कसलीही हालचाल नाही. आपल्याला इथेच सोडून तो निघून गेला की काय असे वाटत असतानाच तिच्या रेखीव कमरेवर तिला त्याचा स्पर्श जाणवला. 1-2 वेळा तो स्पर्श कमरेच्या दोन्ही बाजूंना वर सरकत काखेपर्यंत गेला आणि मग सरकन खाली घसरत तिच्या चिमणीच्या कडांमध्ये घुसला. पुढे काय होणार याची जणू कल्पना आल्याने अनितानं आपले डोळे अजून घट्ट मिटून घेतले. त्याच्या दोन्ही हाताची बोटं तिच्या गुलाबी पॅन्टीच्या कडांना धरून खाली खेचत होती. मांडीपर्यंत आल्यावर तिची पॅन्टी अडकली. हात मागे बांधले असल्याने इच्छा असून नसून तिला काहीच करता येत नव्हतं. त्याच्या डाव्या हाताची बोटं मागून पुढे आली. तिच्या ओलसर चिमणीला पुसटचा स्पर्श करत तिच्या पॅन्टीचा पुढचा भाग चिमटीत पकडून खाली खेचू लागली. पुढच्या क्षणाला तिच्या शरीरावर नाममात्र असलेले ते शेवटचं वस्त्र पायात गळून पडलं. बाहेर ये त्यातून. त्याचा दमदार आवाज त्या रिकाम्या गोडाऊनमध्ये घुमला. तिने अजिबातच विचार न करता आपले पाय पॅन्टीमधून सोडवून घेतले. आता ती पूर्णपणे नग्न अवस्थेत उभी होती. तिच्या आकर्षक शरीरावर काही गोष्टी शिल्लक होत्या. ते तिचे कानातले, झुमके, चांदीचा कमरबंद आणि हाय हिल सँडल. अशीच उभी राहा. पुढची ऑर्डर सोडून तो बाजूला झाला. काय करत असेल असा विचार करत असतानाच तिला काहीतरी ढकलत आणल्याचा आवाज आला. किंचित उजवीकडे नजर टाकल्यावर तिला तो दिसला. एक चाक असलेला टेबल ढकलत तिच्या दिशेने येत होता. टेबल तिच्या कमरेच्या उंचीचाच होता. टेबलाच्या पायाजवळ चामड्याच्या पट्ट्या सोडल्या होत्या. त्याने ती टेबल तिच्या अगदी समोर आणून उभं केलं. मग पुन्हा तिच्या मागे जात तिला पुढे ढकलून टेबलाला टेकवलं आणि त्याने तिचे हात सोडले. पुढच्या आज्ञेप्रमाणे तिने दोन्ही पाय थोडे थोडे बाजूला केले. अजून पाय पाखव. तशी ती घाबरून दोन्ही पाय पूर्ण फाकून उभी राहिली. आता तिची ओलसर झालेली चिमणी त्या टेबलावर अंथरलेल्या चामड्याला स्पर्श करत होती. तिचे पाय टेबलाच्या पायापर्यंत पोचताच त्याने चामडी पट्ट्याने तिचे दोन्ही पाय घट्ट बांधून टाकले. आता तिला जागेवरून हलणं अजिबात शक्य नव्हते. तो हसत हसत तिच्या समोर येऊन उभा राहिला. तो असा तिच्या विवस्त्र शरीराकडे निरखून पाहत असताना आणि त्याची नजर आपोआप लाजेने खाली झुकली. त्याचे हुकूम सोडणे सुरूच होते. खाली वाकून पायाचे अंगठे पकड. ती खाली वागताच
तो पुढे सरकला आणि तिचे हात तिच्या पायाशी जुळवून त्याने बांधून टाकले. कितीही धाडशी असली तरी अनिताला या असह्य अवस्थेची जबरदस्त भीती वाटली. तर या अवस्थेत तिला स्वतःहून कसलीही हालचाल करणं शक्य नव्हतं. तिचे ओलसर चिमणी आणि बरकतचे आंबे त्या अनोळखी पुरुषापुढे पूर्ण उघडे पडले होते. इतकंच नाही तर तिचं ते कवळं सुरकतलेलं भोग देखील त्याला आता व्यवस्थित दिसत असेल. तो आता काय करेल याची चाल घेत ती स्वतःच्या श्वासावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मिनिटभरासाठी तिला त्याची कसलीच हालचाल जाणवली नाही. पण मागे तो आपल्या मार्गी अगदी जवळ येऊन उभा राहिल्याचं तिला जाणवलं आणि तिच्यासमोर तिला जाणवलं एक अतिशय परिचित पण त्या ठिकाणी अनपेक्षित वस्तूचा स्पर्श. व्हॅसलीन. हो, नक्की व्हॅसलीनच होते ते. आपल्या बोटावर व्हॅसलीन घेऊन तो तिच्या सुरकतलेल्या बोकाशी चोळू लागला. थोडा वेळ त्या भोवती गोल गोल फिरून त्यानं बसकन आपलं बोट तिच्या पार्श्वभागात घुसवलं. क्षणभरासाठी आणि त्याचा श्वासच अडकला. अमितला भेटण्यापूर्वी आपल्या या बोकाचा दुसरा काही उपयोग तिला माहीतच नव्हता. पण एकदा तिचे हातपाय बेडला बांधून त्यानं डॉमिनेटिंग सेक्सचा प्रकार तिला शिकवला होता. त्यावेळी तिच्या विरोधाला न जुमानता एक रबरी प्लग तिच्या पार्श्वभागात घुसवला. सुरुवातीला कळवळून किंचाळणाऱ्या अनिताला थोड्या वेळातच या प्रकाराची मज्जा जाणवली होती. खरं तर अमितला तो प्रकार खूप आवडायचा. पण आज इथे असं या अनोळखी पुरुषाचं बोट तिच्या कोवळ्या पार्श्वभागात मुक्त संचार करताना तिच्या मनात असंख्य भावनांचा कल्लोळ दाटला होता. त्या घुसखोराच्या निर्लज्ज आगाऊपणाचा राग येत होता. अमितबद्दल घृणा वाटत होती. त्याचे बोट हातात शिरताना वेदनेने डोळ्यात पाणी आले होते. एका अनोळखी जागी विवस्त्र अवस्थेत एका अनोळखी पुरुषाचं बोट आपल्या पार्श्वभागात फिरतंय या जाणीवेने ती प्रचंड उत्तेजित झाली होती. चला तर मग मित्रांनो, या कथेचा भाग 1 इथे संपत आहे. लवकरच भेटूया पुढील भागात. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा.